राज्य मंत्रिमंडळाची बैठक आता संपली आहे। मंत्री धनंजय मुंडे मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर होते। म्हैसाळ उपसा सिंचन योजनेवर या बैठकीत चर्चा झाली। अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्ससाठी 346 नवी पदं आता दिली जाणार आहेत। 6व्या राज्य वित्त आयोगाच्या स्थापनेवर सुद्धा चर्चा झाली। म्हणजे तुम्ही एक अर्थ समजून घ्या की हे सर्वजण जे काही येणार आहेत ते सगळं नाही म्हणणार आहेत आणि सर्वजण येणार आहेत। आणि म्हणून आता भास्कर जाधव असतील, वैभव नाईक असतील, अनेक मान्यवर खासदार असतील, आमदार असतील, हे केव्हा येतील याचं तुम्हाला निश्चित तारीख एकनाथ शिंदे साहेब सांगू शकतील। म्हणून थोडंसं वेट अँड वॉचच्या भूमिकेत आपण सर्वजण राहिलं पाहिजे। निश्चितच भविष्यामध्ये पक्षप्रवेश होईल असं शहाजी बापू म्हणतात की एकदा उद्धव ठाकरेंना कंटाळून आदित्य ठाकरेच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत येतील। आता कोण आदित्य ठाकरेला कंटाळून उद्धव साहेब कुठे जातील का उद्धव साहेबाला कंटाळून आदित्य कुठे जातील हे आता हे त्यांच्या आपसातलं जो काय आहे तिढा ते आम्ही सोडू शकणार नाही। पण शहाजी बापूला सांगेल की बाबा त्यांच्यामधलं असलेलं आपसातलं प्रेम त्याच्यामध्ये आपल्याला दुखळी कुठेही माजवायची नाहीये। तेच स्वतः एकमेकाला जे डुबवायला तयार आहेत त्यांच्याबद्दल भाष्य करणं न करणं हेच उचित आहे। विकिपीडियावर छत्रपती संभाजीराजेंचा बदनामीकारक मजकूर जो आहे तो ठेवलेला आहे आणि तो हटवण्याची मागणी सध्या केली जाते। कारण छत्रपती संभाजीराजेंचा बदनामीकारक यंदा पण आता त्या सगळ्या नावामध्ये सुद्धा चेंज वाटायला लागला। सगळीकडे संजय राऊत घेऊन जाणं नका तर संजय राऊतमुळे या महाराष्ट्राची वाट लागलेली आहे। देशाची बदनामी करणारा एकमेव नेता म्हणजे तो संजय राऊत आहे। त्याच्यावर बोलणं भाष्य करू नका। संभाजी महाराजाबद्दलचं जे काही वक्तव्य याच्यावर आलेलं आहे, जे बदनामकारक जे आलेलं आहे त्याचा सरकार निश्चित आता विचार करतोय आणि त्याच्यावर कारवाई सुद्धा केली। शिंदे गटाच्या आमदारांची सुरक्षा कमी केली आहे त्यामुळे आमदार नाराज आहेत। शिंदे गटाच्या कोणत्याही आमदाराची सुरक्षा कमी केलेली नाही। ज्या आमदारांना सुरक्षा दिलेली ती तशी आहेत, परंतु काही मोजके जे काही आमदार आहेत त्यांची सुरक्षा कमी केलेली आहे। त्यांनी स्वतः सरकारचा नाही, परंतु या व्यतिरिक्त काही लोकांनी आम्हाला थ्रेटिंग होत आहे, आम्हाला जीव मारण्याच्या धमक्या येतात म्हणून काही कार्यकर्त्यांनी पण पोलिस बरोबर बाळगण्याची जी काही प्रथा सुरू केली होती त्यांना चाप सरकारने जरूर लावलेला आहे। त्यांची सुरक्षा काढलेली आहे आणि ज्यांना आवश्यक असेल जे पोलिसाच्या रिपोर्टमध्ये असतील, जे पोलिसांकडून रिकमेंड केले जातील त्यांना सर्वांना सुरक्षा दिली जाईल। हिंदी में जानना चाहेंगे, ये बताया जा रहा है कि शिंदे के काफी लोगों के जो आमदार हैं उनकी जो सुरक्षा है वो घटा दी गई है। सर हिंदी में इसका जवाब दीजिए। देखिए, कोई आमदारों की सुरक्षा घटाई गई नहीं। जिनको लगती है पुलिस के रिपोर्ट आती है, उनकी एक कमेटी होती है, कमेटी का जो रिपोर्ट आता है उस सुरक्षा दी जाती है। अगर वैसी किसी की रिपोर्ट होगी तो उनकी सुरक्षा बढ़ाई जाएगी, ना कि कम की जाएगी। कुछ लोग जो है पॉलिटिक्स में के जो पदाधिकारी कह के घूमते हैं उनको जो पुलिस का संरक्षण दिया गया है वो बहुत सारा हटाया गया है। मंत्री संजय शिरसाट यावेळी मंत्रिमंडळ बैठकानंतर बोलत होते आणि संभाजीराजेंबद्दल जे काही आक्षेपार्ह मजकूर आहे त्यावर सरकार कारवाई करणार असं शिरसाट यांनी यावेळी आश्वस्त केलं।